नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मटार पुरी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य दाखवते मी. 1 वाटी मटार घेतले मी, 2 मिरच्या घेतल्यात, 3 मिरच्या घेतल्यात, 1 लसणाची कुडी मोठी आहे म्हणून एकच घेतले आणि 1 आल्याचा तुकडा घेतलाय. 1 चमचा बडीशेप घालायची आहे आणि जिरे 1 चमचा घालायचा आहे. हे आपण पहिला बारीक करून घेऊया. त्याच्यानंतर रवा, डाळीचं पीठ आणि आपल्याला गव्हाचं पीठ पण लागणार आहे, ते नंतर दाखवते. तर आपण बारीक करून घेऊया. मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे. हे स्वच्छ निवडून घेतलेत मी. ह्याच्यात आता 1 चमचा जिरे घालूया, 1 चमचा बडीशेप घालायचे, मिरच्या घालायच्या, लसूण घालूया बारीक करून, जरा म्हणजे बारीक होईल चांगलं. त्याच्यात आता मटारचा सीझन असल्यामुळं ताजे मटार मिळतात छान. फ्रोझन मटारची एवढी चव लागणार नाही. हे बारीक वाटून घेते मी. हे बारीक करून घेतलंय वाटाणा आणि मिरची, लसूण. तुम्हाला तिखट आवडत नसेल, लहान मुलं खाणार असली तर तिखट घालू नका, अशा सुद्धा छान लागतात मिठाच्या. हे सगळं आपण मिश्रण ह्याच्यात काढूया. एकदम बारीक करून घ्यायचं आहे. ह्याच्यात आता 1-2 चमचे मी ह्या चमच्यानं रवा घेतलेला आहे, तो रवा घालायचा आणि 2 चमचे बेसन पीठ घेतले. ह्याच्यात ओवा घालायचा आपल्याला. ओवा घातलाय, चमचा हिंग घालायचा, हळद घालायची, मीठ चवीनुसार, धने पावडर अर्धा चमचा आणि आमचूर पावडर घालायची, चव चांगली लागते. थोडीशी घालायची, पाव चमचा आमचूर पावडर घालायची. हे मिक्स करून घेऊया. आणि याच्यात बसल एवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. दोन चमचे तेल घालायचं आहे. घट्टच मळायचा गोळा आणि 10 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. मी मिक्सरचं भांडं धुवून याच्यात घातलेलं आहे, जास्त पाणी वापरलेलं नाही, तेवढ्या मिश्रणातच मळले. त्याच्यात रवा आहे त्यामुळे जर आपण 10 मिनिटं त्याला झाकून ठेवूया आणि त्याच्यानंतर पुऱ्या लाटून घेऊ. दहा 15 मिनिटं मी घट्ट मिळवून ठेवलेलं पीठ. रवा पण फुगलाय आता. तर आपण याची छोटी छोटी गोळे करूया, किंवा मोठी चपाती लाटून जरी तुम्ही कुठल्या तरी वाटीनं किंवा असं टोपणानं केलं तरी चालते.
आता लाटून घेऊया आपण. थोडंसं कोरडं पीठ लावायचं. फार जाड लाटायचे नाहीत आणि फार पातळ लाटायचे नाहीत. अशा प्रकारे लाटायच्या. पद्धतीने मी पुऱ्या सगळ्या करून घेते. चहा बरोबर पण खाऊ शकता किंवा सॉस बरोबर, चटणी बरोबर, खोबरेच्या. एका वाटीच्या एवढ्या पुऱ्या झाल्या. मी नंतर छोट्या वाटीनं काढल्या. पहिल्या थोड्या लाटलेल्या. त्या बघा कुरकुरीत झाल्यात एकदम. अशा प्रकारे तुम्ही मटारच्या पुऱ्या करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असाच एका